जय महाराष्ट्र मित्रांनो, भाग्यस टेक चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी हे मॉपचं रॉड रिपेअर करणार आहे. समजा तुम्ही असं मॉप वापरत असाल आणि याचं लॉक सारखं सारखं तुटत असेल तर त्यासाठी काय करावं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. ज्या पद्धतीने मी रिपेअर करतो तसं तुम्ही करू शकता. म्हणजे कसं आहे, कधी कधी लॉक तुटलं तर आपण काय फेकून देतो, नाहीतर असं भंगारमध्ये वगैरे टाकून देतो. तर तुम्हाला फेकून द्यायची गरज नाही इथे. तर हे तुम्ही साधं सोप्या पद्धतीने रिपेअर करू शकता. फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघून घ्या. आणि जर व्हिडिओ पसंत येत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हा पूर्ण व्हिडिओ बिना स्किप करता बघून घ्या. हे बघा, तुटल्यामुळे याची स्टँड पण राहत नाही आहे, म्हणजे स्थिर राहत नाही आहे. लॉक तुटल्यामुळे ना कसं, आपण जेव्हा साफ करायला घेतो आपण तेव्हा साफ होणारच नाही. जर आपण साफ करायला घेतला तर डायरेक्ट आतमध्ये घुसून जाते ते. तर हे बनवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आणि लॉकशिवाय होत पण नाही ते. म्हणून लॉक बनवण्यापेक्षा लोक काय करतात का नवीन घेऊन टाकतात. तर तुम्हाला नवीन घ्यायची गरज बिलकुल लागणार नाही जर या पद्धतीने करणार तर. हे बघा, हे पूर्ण एक साईडने तुटलेले ते. म्हणजे तुटलं नव्हतं, मी तोडलं ते आता. म्हणजे मला कमेंट आलेली का जेव्हा लॉक तुटल्यावर सारखं सारखं तुटत असेल तर काय करायचं, म्हणून मी हा खास त्यासाठी बनवलं आहे व्हिडिओ. हे बघा, हे तोडले मी. हे इकडचं होतं, हे स्क्रूड्रायव्हरने मी तोडलं, ते साईडला पडलेलं आहे. आता काही लोक काय करतात, हे चिपकवतात असं फेविस्टिक वगैरे. तर फेविस्टिकनं तुम्हाला बिलकुल चिटकवायचंच नाही. ते चिटकून काही फायदा पण नाही आहे. भले चिटकवला तरी हे जेव्हा आतमध्ये तुम्ही घुसवणार तेव्हा तुटून जातं ते. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे एखादा असं चूक असेल, हे बघा असा छोटा खिल्ला, काय म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे चूक बोलतात. हे छोटी चूक असेल अशी, तर हे घ्यायची आणि याच्याने होल पाडायचं त्याला. फक्त होल पाडायचे, आतमध्ये घुसून ठेवायचं नाही, होल पाडायचं फक्त त्याला. किंवा तुमच्याकडे हे नसेल, छोटा स्क्रू नसेल, तर पिन वगैरे नाही, पिन गरम करून त्याला होल पाडून घ्यायचा आतल्या प्लास्टिकला. असं असं ठेवून गरम करायचा आणि होल पाडायचं ते. मी असं ठोकून घेतलं त्याला होल पाडण्यासाठी. आता माझ्याकडे दुकानामध्ये ते काही नाही आहे गरम करण्यासारखं. दिवा लावला असं देवाचा, पण नको. काच तुटून मी साईडला घेतली, थोडं पुन्हा काढून घेतली. ते हातोडीने पुन्हा काढून घेतले. फक्त होल पाडायचं होतं ना, म्हणून काढून घेतले ते. थोडं साईडला आलं आहे. हे बघा, पकडीने काही हातोडीने निघालंच नाही ते, पण म्हणून पकड घेतली. पकडीने ते आरामात निघून गेलं. आता हे गरम केलं असतं ना तर एकदम इझी झालं असतं. एवढी मेहनत पण करायलाच लागली मला. आणि यानंतर एवढ्या साईजचा स्क्रू घ्यायचा, छोटा एकदम, म्हणजे जेणेकरून त्या साईडला पण जाता कामा नये. छोटा साईजचा स्क्रू घ्यायचा आणि स्क्रूने त्याला टाईट करून घ्यायचं. तर जर होल पाडलेला असेल तुम्ही छोटा, तर पूर्णपणे थ्रेड बनतात त्याला. जास्त मोठा होल पाडला तर थ्रेड बनणार नाही, घुसून जाणार, तर स्लिप होणार. तर छोटा होल पाडायचा आणि हे दाबून असं फिरवून टाकणार तर टाईट होणार आहे. याच्यामुळे काय आहे, तुमचं रॉड पूर्णपणे बनून जाईल. आणि कधी इन केस दुसऱ्या साईडचा तुटला तुमचा, तर ते पण तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता आणि जे सारखं लॉकचं प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, पहिले जसं स्लिप होत होतं तसं होत नाही, आता स्लिप नाही होत. हे बघा, एकदम टाईट झालं. तर मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा नक्की. आणि दुसरं काही तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कॉमेंट करा. मी नक्की ते बनवून दाखवेल तुम्हाला. कुकर वगैरे असेल, मिक्सर असेल, इस्त्री असेल, कोणतंही इलेक्ट्रॉनिक असेल
तर नक्की कमेंट करा, मी ते बनवण्याचा प्रयत्न करेल. हे बघा एवढ्या साईजचा मी स्क्रू घेतलेला ते दाखवून दिलं फक्त. चला धन्यवाद, थँक्यू.